मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस बरसलाय। मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेले। अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। वाहतूक इथे थांबवलेली आहे। मुसळधार पावसामुळे आपण पाहतोय अंधेरी सबवे काल रात्रीपासून बंद आहे। मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये जोरदार पाऊस होतोय आणि या जोरदार पावसामुळे मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे मात्र पाण्याखाली गेलेला आहे। काल रात्रीपासून हीच परिस्थिती आहे, त्यामुळे आज अंधेरी सबवेमधली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू झालेला आहे चांगल्या पद्धतीने आणि काल दिवसभर आपण पाहतोय पावसाने धुमाकूळ घातला होता। रात्री सुद्धा जोरदार पाऊस बरसतोय। आज सकाळपासून सुद्धा ठिकठिकाणी पावसाची संततधार कुठे तर कुठे मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याचमुळे मुंबईच्या आपण पाहतोय पश्चिम उपनगरामधला अंधेरी सबवे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी संजय गडदे जोडले गेलेले आहेत। संजय, अंधेरी सबवे काल रात्रीपासून बंद आहे, सध्या परिस्थिती काय? पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने कधीपर्यंत होईल? नक्कीच मुंबईत कालपासून जो जोरदार पाऊस कोसळतोय। भारतीय हवामान खात्याने देखील मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। त्यानुसार रात्री देखील जोरदार पाऊस झाला होता। सबवे रात्री देखील 2 ते 3 वेळा बंद ठेवण्यात आला होता। मात्र आज सकाळी पुन्हा एकदा पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर मुंबईतील अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेले। खास करून पश्चिम उपनगरातील अंधेरी सबवे जो आहे हा देखील पाण्याखाली गेलेला आहे। सबवेमध्ये सध्या साधारणपणे 3 ते 4 फुटापर्यंत पाणी साचल्यामुळे सहार वाहतूक पोलीस असतील, डीएन नगर वाहतूक पोलीस असतील यांनी दोन्ही बाजूने बॅरिगेटिंग करून वाहनांना त्या ठिकाणी सबवेतून जाण्यास मनाई केलेली आहे। पर्याय मार्गाचा अवलंब करण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी एसवी रोड असेल किंवा नागरदास रोड असेल या दोन्ही परिसरामध्ये सध्या वाहतूक कोंडी देखील पाहायला मिळते। मात्र असाच पाऊस चालू राहिला तर सबवे एक काळ हा जो तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येईल आणि यामुळे कुठेतरी मुंबईकरांना देखील या पावसाचा एकीकडे आनंद जरी भेटत असेल तरी मात्र दुसरीकडे या वाहतूक कोंडीच्या समस्याचा देखील सामना करावा लागणार आहे। जी, धन्यवाद संजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।